नमस्कार, मराठी ब्लॉगर सायलीमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे नाही 125 ग्रॅम साखर घेतली आणि त्यामध्ये वेलचीचे दाणे घेतलेले आहेत आणि त्याची बारीक पावडर करून घेतली. तर ती आपल्याला नानकटाईसाठी लागणार आहे ना, म्हणून. तर इथे आता 125 ग्रॅम मी तूप घेतलेलं आहे एका बाऊलमध्ये आणि त्यामध्येही 125 ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे आणि ती चांगली अशी फेटून घ्यायची आपल्याला. आता ही साखर मी नॉर्मल साखर असते ना, ती मिक्सरला बारीक करून घेतली आणि त्यामध्येच मी वेलचीचे दाणे बारीक करून घेतलेले आहेत साखरेबरोबर. तर आता आपल्याला हे एवढं फेटून घ्यायचं आहे. तर हे बघा, असं हलकं एकदम झालं पाहिजे, एवढं आपल्याला ते चांगलं फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आता आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे. तर इथे मी चाळणी घेतली आणि त्यामध्ये 125 ग्रॅम मी मैदा घेतलेला आहे. त्यानंतर इथे 15 ग्रॅम बेसन, 15 ग्रॅम रवा घालायचा आणि आता आपल्याला हे सगळं ना चाळून घ्यायचं आहे चाळणीमध्ये, म्हणजे कसं त्याच्यात गुठळ्या वगैरे राहत नाहीत. आणि हा ना मी काल म्हणजे रेसिपी बनवली होती, खूप छान झाली होती नानकटाई. त्यानंतर इथे 1 टीस्पून आपल्याला बेकिंग पावडर घालायची आणि चिमूटभर मीठ घालायचं आणि व्यवस्थित हलक्या हाताने हे असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एकदम आपल्याला जोरात असं मळायचं नाही आहे ते, तर हलक्या हाताने हा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि ही नानकटाई ना खूप छान झाली होती, तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर आता हे मी बाजूला ठेवते आणि आपण आता एका प्लेटमध्ये ना त्याचे गोळे करून घेतले, पण तो व्हिडिओ मी जो केला होता ना तो डिलीट झाला, त्याच्यामुळे मी आता हे तुम्हाला डायरेक्ट दाखवते. बघा, प्लेट म्हणजे याच्यामध्ये ठेवताना कढईमध्ये, आणि कढईमध्येच आज आपण ही नानकटाई करणार आहे. खूप छान होते बघा, हे बघा. तर इथे मी हे गोळे करून घेतले, त्यावरती पिस्त्याचे काप लावलेले होते आणि हे 15 ते 20 मिनटं ना स्लो गॅसवरती मी बेक करून घेतलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही, छान अशी आपली ही नानकटाई तयार झाली. खूप छान होते आणि खुसखुशीत एकदम होते आणि आपण ना ही करून अशी ठेवू शकतो. मुलांना कसं मधल्या वेळेत वगैरे खाता येते ना, म्हणजे खूप छान लागते. आणि हे प्रमाण जे दिले ना त्याप्रमाणेच तुम्ही घ्या, म्हणजे छान तुमची नानकटाई होईल बघा. तर आता तुम्हाला एक तोडून दाखवते. हे बघा, एकदम खुसखुशीत आणि छान झाले. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.